आता कायले फोन लावला? राहू दे ना, आता लावातच नाही. संध्याकाळी लावू ना. आता हे आता यकिरण सरा झाला, दुमारण झाला की संध्याकाळी मग फोनच करायचे काम आहे. थांब ना, आता काय लावून राहिली? घरी गेलं की मग सकाळी लावतो, नंतर लावतो. हे घ्या, लावला मी आता फोन. हो, बोला आता, जवळ बसा लाईन. लावलाय का? बरं, ठीक आहे ठीक आहे. उचलू दे उचलू दे. उचलला वाटते, नाही भेटला टाइम. हॅलो हॅलो, स्पीकर ऑन कर त्याचा. केला ना. हॅलो, हा हॅलो म्हणलं. मी काय म्हणते, मामीजी बोलतो म्हणलं. बोला बोला. हो, तिकडे मोबाईल होता झाडाखाली. हो, इकडे ट्रॅक्टर सुरू होतं म्हणून जरा उशीर लागला. सांगा ना, काय म्हणता? आपलं राणीचे बाबा म्हणते 2 शब्द बोलायचे आहेत. हो, बोला त्याच्यासोबत. बोला बोला मामाजी. काय होतं? काही नाही म्हणलं. झालं का रिकाम पण झालं का म्हणलं? का अजून व्हायचंच आहे म्हणलं अजून? हो, कसं 8 दिवस झाले आता फोनावर फोन चालू आहे तुम्हाला. तुम्हाला काही टाईमच नाही भेटून राहिला बा. ते आमच्या पोरीले रसायले आणता का नाही म्हणलं? सरे आता उन्हाळा चालला ना, आता हे बरसात लागली ना आता. इंका आमच्या पराठीले सरई पाळणं सुरू आहे आणि तुम्ही अजून पोरीले पाठवून नाही राहिले, घेऊन येऊन नाही राहिले. हो, सराय पडला वाटते बा सासरे म्हणा. हो का? असं असं पराठी लावता का? हो ना, आता काय करता मग? लावून टाकाच लागन ना, काही लावा मग. तसं हो ना, आपण जरा लवकर होईल ना. ते गडबड काय करता? थांबा जरा, होऊ द्या ना, पाणी पाऊस जरा पद्धतशीर. नाही होते ते बरोबर. हो, सांगा आता, ते जाऊ द्या. पण मी काय म्हणतो, मग आता काही आणता म्हणलं पोरीले? रसायले आणा. ते दोन्ही तिच्या बहिणी येऊन आता 4-8 दिवस झाले ना, ते कटायला ना आता. म्हणलं उद्या या तुम्ही. कोणत्या आलतीत ना? उद्याच्या तारीख आहे मंडपाची. मंडप घेऊन चाललो मी. हो, उद्या होतच नाही माझ्या. आता कसं आहे, लग्ना सीझन, वावराचे कामं, हो, दुनियाभराचे ट्रॅक्टरचे कामं, काय करा आता सांगा. टाईमच नाही भेटून राहिला ना. खरं नाही यायचं नाही का? पुरी बरसात घालायचं. हे बा, असं करा. मीच येतो बा, मीच येतो घ्यायला तिला उद्या. तुम्ही तयारीत राहायचा. तिला सांगून ठेवा तेवढं, उद्या येऊन राहिलो म्हणा मी. काय आता, हो, जाऊ दे नाही का. हो, बरं आहे ना. हो, बरं आहे. हो, येऊन जाय, घेऊन जाय. हो, जाय तिकडे, न्यायला जाता येते मग. बरं चालते ना मग. हो ना, पण आता काय का 1-2 दिवस थांबले असते तर आणलं असतं मी तिले. नाही बाबा, तुमचा काही दिवस निघन ते. तुमच्या मागा दुनिया भरायचे काम. मीच येतो संध्याकाळचा, मीच येतो म्हणलं. हो, रात्री येतो आणि सकाळीच आपलं चहा घेतला की निघून जातो. बरोबर, ठीक आहे. नाही हो, जेवण केल्याशिवाय थोडीच पाठवतो काय? या तुम्ही. हो, या ना, पाहू मग काय आहे. हो, या संध्याकाळच्या रात्रीची येऊन जा. चल, झालं म्हणलं आता बरोबर. हो, उद्या जातो मी, बस घेऊन येतील. ओके. असं रात्री झाले वाटते नाही? हो ना, तेच तर म्हणलं बा, सकाळी दिसले होते. हो, आता एवढा मोठा ग्रुप बसला. मी आलो बा, काय नाही बसा. काय म्हणते, काय सहज झाले वाटते. आता जवळ नाही टाईम. हो, आता त्याच्या मागा आता गडबड वावरायची. आणि मी म्हणलं मग आमच्या पुरीची रसई तशीच ठेवता बा. शेवटी मी आलो नाही आले. काय करता? मी आलो, तुम्ही फक्त तिला घ्यायला ये जा बा. मीच नेतो. याचं असं तर नाही तर मीच आणून घालतो. हो, काय करता? शेवटी पोरगी आपल्या म्हणल्यावर काळजी आपल्याला आहे ना. पहिलीच रसई आता आम्हाला न्या नाही लागणार का ना? आपण ती कसं मारतील काम होती म्हणून आता मागं पुढे होतीच ना. आता येणारच होता ते. पण तुम्ही इतकी गडबड करता. आता आहे असं आहे. मग आता युवाई बॉल बोललो तर मग राग येते. आता गडबड म्हणजे आता पेरण्याचे दिवस आले. मग काय आंबे सरल्यावर न्याव का आता पुरीले? 8 दिवसापासून फोन लावून राहिलो. अरे या हो. त्या 2 पुरी येऊन थांबेला आहे त्या घरी. काही येते लाईनी बहीण, काही येते लाईनी बहीण. शेवटी मग आता मी आलो. मग आता अजून म्हणतात की बा कामं आहेत. सांगा काय बोलाव. यायचं आज लोक तर पटलं नाहीच नाही, पण भविष्यात मला वाटते पटन का नाही गॅरंटी नाही का. हो, हाय दोघं लगायचे तेडेल असं ना. हे वळती इकडे ते वळती तिकडे. हो बाबा, हेकडं बैलासारखं काम यायचं नाही. हो ना, ते तर आहेच म्हणा देणके साहेब. पण नाही, देणके साहेब म्हणलं, आता तुम्हाला शेतीचा कसा आमच्यासारखाच अनुभव. पण नाही म्हणलं, यंदा काय कोणतं पीक पेरा म्हणलं? यंदा काय सोयाबीनला जास्त पेरा वावर का काय पराठी पेरा म्हणलं? काय वाटते तुम्हाला? अरे काही पेरा ना हो, पैसाला पाणी 3च आहे. मग आता पहा बरं, आता पराठी पेरलेली पुरली. पण हे सोयाबीन तर अजिबातच नाही पेरायला पुरं. आपलं आलं गेलं का 4,000, 3,800, 3,500 की अजूनही भाव नाही वाढून राहिले. काय पुरलं ते सोयाबीन? 25,000 रुपये एकरी खर्च येते माणसाले. तेवढ्यात आता पिकं नाही होऊन राहिलं सोयाबीनचं. निरा आपलं लोक कसं मेंढी पलन पेरा आणि काय उरून राहिलं त्या सोयाबीनात भेंडा आपल्याला. म्हणजे मग पराठी पुरते समजा नाही. काय पुरते पराठीत नाही? 7,000 रुपये भाव नाही त्याचा. किती आता लोक थांबलं तरी बी. आणि खर्च किती आहे त्याचा? मग खर्च किती आहे म्हणलं? त्याची फवारे, त्याच्या औषध्या, त्याचे निंदन, त्याचं किती करायला लागते ते डवरणं हे ते ना. पात्या गैल्या रे, ते फवारा मारा रे, ढमका आलं रे, ते कोणती माशी आली रे. मग काय सोपं आहे काय ते? त्यापेक्षा सोयाबीन ढरढर पेरला, आपलं मोकळे झालं. गहू पेरला, दुसरं पीक येते, तिसरं भुईमुग काढू शकते माणूस जर टाईम भेटला तर. मग अरे असं म्हणलं तुम्हाला सोयाबीन पुरलं आपल्याला पराठीपेक्षा.
हे बा युवा बा तुमच्याकडे डोक्याला डोकसं आपलं लागलंही नाही बा आणि लागतही नाही बा. मग काय तर अरे पराठी नाही पुरत आणि सोयाबीन कायले पुरते. एका एकरात नेलं असलं आपल्याला 5 क्विंटल सोयाबीन होती. 5×20,000 आणि खर्च 25,000 रुपये. म्हणजे एरधारा मारणं झाले काय ते दणके घेणं. काय उरलं काय त्यात आपल्याला. निरे हमाली झाली न ते. आणि पराठीतनी मला मागच्या वर्षी 3 एकर कापूस होता माय. 3 एकरातनी मला एकरी 12 क्विंटल 36 क्विंटल कापूस झाला म्हणलं. मग 36 क्विंटल पकडा ना 7,000 रुपयाने किती झाला. पकडा ना आता समजा 36 गुणिले 7,000 समजा नाही का. 7 सकम 42 2 25 2,52,000 झाला ना समजा. मग सांगा ना आता 2,52,000 मला 3 एकरात कापूस झाला. आणि बाकी आता माय खर्च कोणता एकरी 40,000 रुपये आला असं. 4 त्रिक 12 21च गेले ना माय. तरी किती फायद्यात हवा मी सांगा ना तुम्ही सोयाबीनपेक्षा. फेकते निरा. अरे काही नका फेकत जाऊ नाही बा. निरा हे बा बळाया मारतो आपण कास्तकार लोक. निरा बळाया मारतो. एकरी 12 झाला 15 झाला. 7नं तुमचं हे बा शेंडी नाही फोडली मी सांगतो तुम्हाला. मग 7 क्विंटलच्यावर कापूसच नाही झाला तुम्हाला. मला माहीत नाही ना अनुभव आहे मला बी. काय करा आता तुम्ही. आता वही दाखवू का. डायरी आहे मापाशी. हो लिहिलेला आहे प्रत्येक याच्याचं लिहिलेलं आहे मापाशी. मग खोटं थोडं बोलून राहिलो काही. हो ना जाऊ द्या तुम्हाला काय सांगण्यात अर्थ नाही. जाऊ दे पेरानं काही पेरानं मला काय करावं लागते. जाऊ द्या ना पेरा ना कोणते पेरा काही विषय नाही. पण दोन्ही पेरू सोयाबीन पेरू पराठी पेरू काही मक्काचा बी जरा चान्सेस आहे. हळद गिळत जरा चान्सेस आहे. चालते ना. मग मी काय म्हणून राहिलो हळदही चालते ना. हळदही आता लय वाढून राहिलं. मग वाशिमच्या इकडे निरा हळदच आहे आता लय. मग काय सोपं आहे का हळदीचं पीक बी त्याच्यात मक्का बी मग तेही पुरते ना. पण आपण कसं आपलं पराठीवर लय मन आहे बा. हो पराठीतने आपल्याला काहीतरी म्हणजे हातात पैसा येते. हे सोयाबीनचं आपल्याला पटलंच नाही. जाऊ द्या ना ते. पण मी काय म्हणतो लावली का मग पराठी यंदा तुम्ही. बस आता हे बस झाला ना. सरा पाडून आलो मी. 1 तारखेला लावगण आहे मी. मग लावगण करायची आपल्याला पराठीची. मग पहिल्याच याच्यात आता आहे का काही आव नाही विचार नाही. आता युवाई बाचं काम. अरे म्हणलं युवाई बा गडबड नका करू ना. पाणी आहे का आलं का दिली उगाडतं मग. काही गडबड राहायच्या दुनिया भरीच तुम्हाला. गडबड म्हणजे आता इतकं पाणी आलं तर मग काय काही पेरतात ते. मग आता मग हे ओलीत वल होऊन जाते ना बरोबर. मग एक लटकलं की लटकलं. मग काय 22 जुलैला करायला लावता. वा तुमचं काही हे बा सांगून नाही फायदा नाही. पेरा बा लावा तिकडे मला काय करावं लागते. पण आम्ही हे बा पाणी झाल्याशिवाय पहिल्या जूनच्या आठवड्यात लावू. हो ती पाणी असलं तो नाही तर मग कसं 10च्या पुढे लावा ना तिकडे. काय फायदा ते. मग पहिल्या टप्प्यातलंच बरोबर राहते. हो मी तर पेरतोच बा. मी लावूनच राहिलो आता. काय आता बियाणं कोणतं वापरावं नाही म्हणलं. आपलं शांताराम भाऊ बियाणं आपलं पराठीचं कोणतं आणा म्हणलं. हो आणाच होतं राजू. याची हे लावणार रे आपली प्रभातची. हो प्रभातचीला हो सुपर कॉट आहे म्हणते कोणती होती 115 ते ला. आणि एक मॅथैली याची लावली होती हो US 7067. हो तेही मस्त आहे लेखाची. अरे बा ते तर आहेच म्हणा. पण त्याच्यापेक्षा मी सांगतो ना आपलं हे वापरा तुम्ही. नुजीवडीच्या आशा राशी 659. हो हे मस्त आहे. नाही ते नाही पुरली. त्याच्यापेक्षा तर मी सांगतो ना आपल्याला तर बा धनदेव पटली बा. हो धनदेव. हो धनदेव 1 नंबर आहे मायकोची. अरे हुड कबड्डी चांगली आहे म्हणलं. हो कबड्डी अजित 155 हे पटली बा आपल्याला. आम्ही तर कोणाला काही. अरे अंकुरचं चांगलं आहे म्हणते ना. अंकुरचं बियाणं चांगलं आहे म्हणते ना. अंकुरची हरीश आणि ते 2-4 बॅगा मस्त निघाल्या होत्या आपल्या. आता कोणी म्हणते राशीची पेरार, कोणी म्हणते प्रभातची, कोणी म्हणते अंकुरची, कोणी म्हणते अजितची. कोणती पेराव कोणती राजा काय तुमचं काही समजून नाही राहिलं म्हणजे. अरे थांबा ना तुम्ही गडबड काय आता हे चांगली ते चांगली आहे. पण मी सांगतो ना लाऱ्या इकडे बरं तू. हो आम्हाला पद्धतशीर सांगड्या काय म्हणजे कोणती बा कपाशीची जात चांगली आहे आणि कोणती आपल्याला पेरण्यास योग्य राहील. हो हे सांग बरं. इथं झाला गोंधळ. हे म्हणते म्या हे लावली हेच चांगली आहे. ते म्हणते म्या लावली तेच चांगली आहे. आता याला काय समजावून फायदा. सगळ्याच्याच जाती चांगल्या आहे ना त्याच्या जमिनीच्या नुसार. म्हणून ते म्हणते याला वाटते हे चांगले त्याला वाटते ते चांगले आहे. जमिनीवर अवलंबून असते ती. हे बा मी काय म्हणतो तुम्हाला समजून घ्यायचं आहे ना. तुम्ही माझ्या वावरात चला. हो सांगतो मी तुम्हाला कोणती पराठी कोणती काय लावायची. चला सगळे तसं करा. चला म्हणलं हे बा देणके साहेब. चला रिकाम पण आहे ना आपल्याला. चला म्हणलं पाटील सरपंच साहेब चला. तर आलो मग आपण पाहूनच घेऊ आता. चला मग आता कुठं नेतो. चला आता या मागे या. हो सांगतो तुम्हाला काय लावायचं काय करायचं. हो चला पराठीचं पाहूनच घेऊ. चला आता काय म्हणतो लारा इथं माच वावरात आणलं वाचा कसं काय म्हणलं इथंच कसं काय. मग ती याच्यासाठी आणलं की बा ही जे जमिनीचे प्रकार असते जमिनीच्या प्रकारानुसार कोणतं बियाणं त्याला योग्य राहील हे तुम्हाला मी समजून सांगणार आहोत. तर आता पहिले आलो आपण तुमच्या वावरात. आता हे आहे भारी जमीन. याची साधारणतः 30 ते 40 फुटापर्यंत काळीच माती आहे सारखी खाली. हे गोटाही सापडत नाही. तर हिले म्हणते भारी जमीन. तर याच्यात कोणतं बियाणं आपल्याला लावता येईल. त्याच्यानंतर तुम्हाला नंतर नेतो शांताराम भाऊच्या वावरात. त्याची मध्यम जमीन. मध्यम जमीन म्हणजे लाल तांबडी आणि चून खडक नसलेली 8 ते 10 फूटपर्यंत माती ज्या वावरात आहे ते मध्यम जमीन. आणि त्याच्यानंतर नेणार डॅनियाबाईच्या वावरात. तर त्याची हलकी कोरडवाहू जमीन समजा. तर ते मुरमाड असते चुनखडक असते आणि 1 ते 1.5 फुटापर्यंतच माती असते. त्याच्या खाली गोटे नसतं तसं असते समजा खडक. म्हणून म्हणतो की तिन्ही प्रकारच्या जमिनीत कोणतं बियाणं लावता येईल ते आता आपण पाहू. तर आता आपण पहिले काळ्या जमिनीत भारी जमिनीत कोणतं बियाणं आपण लावायचं म्हणजे जे आपलं उत्पादन चांगलं देईल. म्हणजे भारी जमिनीत समजा नाही का कोणतं बियाणं लावता येईल समजा मग याच्यात पराठीचं.
सर्वप्रथम सांगतो की आपण कोणत्याच बियाण्याचं प्रमोशन करून नाही राहिलो. आपल्याला महत्त्वाचं आहे की आपल्या जमिनीनुसार कोणतं आपण बियाणं वापरायचं. काही काही बियाणे असे आहे जे कोरडवाहूतही चालते, मध्यम जमिनीतही चालते आणि आपल्या काळ्या जमिनीतही चालते. पण आता आपण सध्या या जमिनीत उभा आहो, इथं कोणतं लावायचं हे आपण पाहू. आता पहिलं आपण वाण सांगू क्रमानुसार, म्हणजे असं नाही की बा हेच एक नंबरचं आहे. हो, त्याच्यातलं सगळेच चांगले आहेत, पण आपण ते आता क्रम वाईज मी सांगून राहिलो. तर आता याच्यातली प्रभात शीटचं सुपर कॉट 115 आणि मॅक्स कॉट हे दोन्ही वाणं बागायती जमिनीसाठी, काळ्या जमिनीसाठी चालते. आणि विशेष म्हणजे हे कोरडवाहूला चालते आणि मध्यम जमिनीला चालते. बोंड हे वेचणीला सोपं असते आणि 150 ते 155 दिवसाचा कालावधी हे पीक घेते. दुसरं आपण घेऊ शकतो US 7067 155 ते 160 दिवसाचा कालावधी घेते. मध्यम आणि हलक्या तसंच आपल्या या काळ्या जमिनीमध्ये सुद्धा हे घेता येते. साधारणतः 5.5 ते 6 ग्रॅमचं बोंड असते आणि वेचणीला सोपं असते. अंतर 2 ओळीमध्ये 4 फुटाचं असलं पाहिजे आणि त्याचबरोबर 2 झाडातलं अंतर 1.5 फूट असलं पाहिजे. अशी त्याची लागवड करणं आवश्यक आहे. तर याच्यानंतर आहे राशी 659 659 तर 145 ते 160 दिवस घेते. टपोरं बोंड असते. मध्यम, हलके आणि अशा भारी जमिनीमध्ये ते वाण घेतले जाते. फांद्या जास्त करणार आहे, वेचणीला सोपं आहे, उत्पादन भरघोस आहे. आणि याच्यानंतर आपल्याला अशा जमिनीमध्ये वापरण्याजोगतं वाण म्हणजे नुजी विडू कंपनीचं आशा. सरळ वाढणारं झाड असते. 170 ते 180 दिवस कालावधी घेणार आहे आणि उत्तम प्रकारे याचा उत्पादन चांगल्या पद्धतीने होऊ शकते. तर हे सुद्धा आपण लावू शकतो. याच्यानंतर आहे धनदेव. हे मैको कंपनीचं वाण आहे आणि साधारणतः बागायती जमिनीसाठी, मध्यम आणि कोरडवाहूसाठी चालणार आहे. 145 ते 160 दिवस आहे आणि उत्पादनात चांगला आहे. पाण्याचा ताण सहन करणार आहे. आणि त्याच्यानंतर आहे तुलसी. तुलसी या कंपनीचं वाण आहे. कबड्डी आणि पंगा. साधारणतः 155 ते 160 दिवस घेते. बागायती आणि कोरडवाहू जमिनीला चालते. 4x2च्या याच्यातनी आपण याची लागवड करणे आवश्यक आहे. 5 पाकळ्याचं असं याचं बोंड आहे. तर अशा पद्धतीने आपण याची लागवड करू शकतो. आता राहिलं आपल्या अंकुर कंपनीचं. अंकुर कंपनीचं आपण हरीश आणि जय, त्याचबरोबर कावेरी कंपनीचं जादू आणि ATM आणि त्याचबरोबर आहे आपल्याला ग्रीन गोल्डचं कार्तिक. हे वाण सुद्धा आपण अशा जमिनीमध्ये घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपण आता या जमिनीचे आपण कोणतं बियाणं वापरता येईल हे आपण पाहिलेलं आहे. याच्यानंतर आपण जाऊ आता कोरडवाहू जमिनीमध्ये कोणते चालते बा. बरोबर, ठीक आहे, आलं लक्षात आता नाही का. हो, तेच तर म्हणलं, मै काळी जमीन आहे म्हणून ते चाललं ना. हो, मी यातलंच लावलं होतं ना. असं आहे ते. हो ना, याच्यातलंच आपण कोणती समजा 2-3 वाणं आपण वापरले पाहिजे. एकाच वाणावर डिपेंड राहू नये. याहीपेक्षा आणखी काही दुसरे वाणं असू शकते, त्याचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. हो, आपण म्हटले तेच त्याने लावायचे असं काही आमचं म्हणणं नाही. जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही लावा. ओके, चला आता पुढचं आपण कोरडवाहू पाहू. आता डॅनीच्या वावरात आलो आता. तर म्हणलं सांग रे बा काय कसं काय. तर हलक्यावरती जमीन आहे, डोंगराळ भाग आहे. कसं काय लावा, काय पेरावं सांग आता. इथं कमी जास्त पाणी गिनी पाईपलाईननं देऊ शकते हे समजा. हो, पाय आता. आता डॅनी आबाजी आपल्याला आता आपली आहे हलकी जमीन, तर याच्यात आपल्याला काय करावं लागेल. अजित कंपनीचं अजित 155 हे एक वाण चांगलं आहे. याच्यात कसं आहे, पाण्याचा ताण सहन करणार आहे, वजनदार मोठं बोंड आहे आणि मध्यम हलक्या जमिनीत येणार आहे 140 ते 150 दिवसात. दुसरं अजित सीडचंच आहे ACH 5 हलक्या मध्यम जमिनीत येणार आहे. डेरेदार झाड होते. उंची झाडाची 4 ते 4.5 फूट. कोरडवाहू मिश्रित जमिनीमध्ये 130 ते 140 दिवसात येणारं पीक आहे. म्हणून म्हणतो हे आपल्याला वाण योग्य राहील. बरोबर, अजितची समजा. अजून कोणती या कंपनीची असेल ना अजून? आता या जमिनीत आणखी आपल्याला एक दुसरं कंपनी आहे अंकुर शीटचं 3028 आणि कीर्ती हे सुद्धा वाण याच्यातनी योग्य बसू शकते. अजून काही अजून नवीन विशेष? आता याच्या व्यतिरिक्त आणखी आहे आपल्याला वाणाला काही नुपर नाही. नुजी विडूचं नवनीत, त्याच्यानंतर आपलं नाथ शीटचं NBC 10, त्याच्यानंतर धरती शीटचं मेरिट, नंतर याच्यानंतर आपले जे अगोदर सांगत आहे ते प्रभात शीटचं सुपर कॉट 115 आणि राशी शीटचं 659 हे सुद्धा वाण याच्यात चालू शकते. चला ठीक आहे. म्हणजे समजा हे वाण आहे. आता मला बरोबर लिहून देतो गड्या. मी आता कसं उद्या मग झाबरूला फोन करून देतो आणि त्याला घेऊन यायला लावतो. बरोबर, देतो मी लिहून, काही विषय नाही. आणि बाकी आणखी याच्या व्यतिरिक्त काही तुम्ही शोधा जे आपल्या हलक्या मध्यम जमिनीमध्ये चालतील अशा. कारण की एवढ्या ज्याच्यावर भरोशावर नाही. आणखी नवीन प्रोग्रेस झालेला आहे, नवीन कंपनी आलेल्या आहे. हो, तेही चांगले असू शकते. हो, त्यामुळे कसं आहे, आम्हीच पूर्ण जबाबदारी घेऊ. हे जे सांगितलं तेच तुम्ही पेरलं तर तसं काही नाही आहे. आपलं वावर आपली जबाबदारी आहे. आपल्या मनाला पटन असं वाण निवडा आणि 2-3 प्रकारचे जाती निवडून त्याची लागवड करा. लारा हो, हे झालं आता हलक्या जमिनीचं. मध्यम जमिनीला कोणत्या लावता येईल ते सांगणार राजा. ते राहिलं ना, आम्ही राहिलं ना. चला आता चंद्रभुजा वावरात आलो. मध्यम जमीन आहे, कारण की या जमिनीत 8 ते 10 फूट पर्यंत माती आहे. लाल तांबड्या पद्धतीची जमीन आहे. तर आता मी म्हणतो की या जमिनीमध्ये तर आपल्याला जे एक मी जात सांगितली होती की सुपरकॉट 115 US 7067 आणि राशीची 659 हेही चालते. याच्या व्यतिरिक्त आणखी सुद्धा चांगल्या जे व्हेरायटी आहे त्याच्यामध्ये मैकूची धनदेव, मैकोची बाउन्सर, नुजीविडूची नवनीत आणि त्यानंतर आदित्यची मोक्ष, कावेरीची ATM ह्या पद्धतीच्या हे जे वाण आहे हे आपल्या मध्यम जमिनीमध्ये चालू शकतात. आता आपलं पराठीचं निपटलं समजा कपाशीचं, तर आता आपल्याला सोयाबीनचं सांगून देणं म्हणजे कसं राहते. आता सोयाबीन हे आपले बरेच पेरणार लोक आहे ना आपल्या इलाक्यात नाही. सोयाबीनशिवाय आपला पर्यायच नाही ना. तर आता त्याच्यासाठी कोणतं बियाणं कोणत्या जमिनीला कोणतं योग्य राहील हो हे सांगून दे बरोबर. म्हणजे त्या हिशोबानं तयारीला लागते माणूस. संगमंग दोन्ही बियाणं.
आता सोयाबीनमध्ये टॉपच्या जातीमध्ये फुले संगम KDS 726, फुले किमया KDS 753, फुले दुर्वा KDS 992, त्याच्यानंतर PKV अंबा MAUS 612 आणि त्या व्यतिरिक्त आणखी JS 335, JS 9305 अशा पद्धतीचे आणखी काही 2-4 आयटम आहेत. असे हे जे व्हेरायटी वाहन आहे हे टॉपमध्ये सध्या आहे. तर याच्या हिशोबानं आपल्याला आपल्या जमिनीच्या हिशोबानं कोणतं आपल्याला योग्य राहील ते तुम्ही पाहून घ्या. आता हलकी जर जमीन असली तर याच्यातनी आपल्याला साधारणतः अर्ली व्हेरायटी आपल्याला निवडा लागेल, जिथं पाण्याचा ताण सहन करणारं बियाणं असलं पाहिजे आणि उभाट वाढणार असलं पाहिजे. कारण की लय फांद्या करायला काही इथं आपली जमीन काही भारी नाही. तर तिथं आपल्याला JS 9305, MAUS 9562, MAUS 612 ह्या 3 जाती आहे. आणि याच्या व्यतिरिक्त काही असू शकतात, ते तुम्ही शोध घ्या, काही व्हिडिओ पहा, काही माहिती घ्या. ठीक आहे, हे आपल्या हलक्या जमिनीला योग्य राहील. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे कोणतं आपण बियाणं निवडू हलक्या जमिनीसाठी तर ते 1.25 ते 1.5 फुटाचा 2 तासातलं अंतर असलं पाहिजे आणि 2 बियाण्यातलं अंतर 6 इंच असलं पाहिजे. म्हणजे 1.25 ते 1.5 फुटाचा आपल्याला सावा ठेवावा लागेल. हे झालं. आता तर भारी जमिनीत कोणतं टाकावं म्हणलं मग. आमच्या भारी. आता मग काय कसं करावं, अंतर गिंतर किती घ्यावं, कसं करावं? आता भारी जमिनीमध्ये आपल्याला सोयाबीन जर पेरायचं असेल तर आपल्याला फांद्या आणि फुटवे ज्याला जास्त आहे असं वाण निवडावं लागेल आणि जास्त कालावधी घेणार, जसं की 95 ते 110 दिवसाचं जे वाण आहे. तर अशा वाणामध्ये आपण समजा फुले संगम KDS 726 हे एक चांगलं वाण आहे. 100 ते 105 दिवस घेते. उत्कृष्ट उत्पादन आहे. साधारणतः एकरी 10 ते 12 क्विंटल, हेक्टरी 25 ते 30 क्विंटल त्याने सांगितलेलं आहे. तर कमी जास्त आपल्या नियोजनानुसार ते उत्पन्न होते आपल्याला. त्याच्यानंतर फुले किमया आहे KDS 753, 105 ते 110 दिवसच आहे आणि दाणे टपोर असते, चमकदार असते. 27 ते 32 क्विंटल हेक्टरी म्हणजे 2.5 एकराचं उत्पादन त्याचं सांगितलेलं आहे. फुले दुर्वा हे एक चांगलं वाण आहे आणि त्याचं आहे KDS 992, 100 ते 105 दिवसाचा कालावधी घेते. 25 ते 30-35 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज आहे हेक्टरचा. फुटवे जास्त करते, रोगप्रतिकारक्षम आहे आणि येलो मेजकला समजा हे प्रतिकार करते. पाण्याची सोय असली तर फारच उत्पन्न देते. याच्यानंतर आहे आपलं सोयाबीनचं वाण JS 335, लोकप्रिय असे वाण आहे. 1994 पासून सुरू आहे. तर याचा कालावधी आहे 95 ते 100 दिवस आणि उत्पादन घेते 25 ते 28 हेक्टरी. आणि त्याचबरोबर आहे आपल्याला MAUS 612, हे पण 95 ते 100 दिवसामध्ये येणारं सोयाबीनचं वाण आहे. उंच वाढ होते. प्रति हेक्टरी 30-35 क्विंटल याचं उत्पादन आहे. त्याचबरोबर डॉक्टर पंजाबराव देशमुख अकोला यांनी जे काही विद्यापीठाने तयार केलेलं PKV आंबा आहे हे सोयाबीनचं वाण सुद्धा खूप छान आहे. याच्यामध्ये साधारणतः मध्यम जमिनीसाठी सुद्धा उपयुक्त आहे आणि शेंगा फुटण्याचं याच्यामध्ये प्रमाण कमी असते. उत्पादन चांगलं क्षमता चांगली आहे. बरं लारा, मी काय म्हणतो, आपल्याला उत्पन्न जर समजा जास्त घ्यायचं असेल सोयाबीनचं, तर मग आता कोणत्या पद्धतीने लागवड करावं, किती बियाणं टाकावं, काय तुला काय वाटते समजा? आता सोयाबीनचं उत्पन्न अधिकाधिक घेण्यासाठी टोकन पद्धतीचा वापर करावा लागेल. जर आपण टोकून जर आता सोयाबीन लावलं तर 14 ते 16 किलोच आपल्याला एका एकराला बियाणं लागते. म्हणजे बियाणंही कमी लागते आणि उत्पन्न जास्त होते. कारण की जे फुटवे आहे झाडाच्या फांद्या करायला त्याच्यातनी म्हणजे त्याला एक हवा लागते आणि त्यामुळे कसं असते उत्पन्न जास्त होते. आणि बहुपीक पद्धतीमध्ये आपल्याला समजा बियाणं 26 ते 30 किलो आपल्याला वापरता येईल. परंतु याच्यातही असं आहे की जर भारी जमीन असेल तर याच्यामध्ये समजा आपल्याला अंतर हे थोडंसं जास्त असलं पाहिजे. 2 फुटाचं सावा असला पाहिजे. आणि जर समजा आपली हलकी जमीन आहे तर तिथे 1.25 ते 1.5 फुटाचा सावा असला पाहिजे. म्हणजे 2 तासातलं अंतर. तर त्याचबरोबर आपल्याला BBF पद्धतीनं जर आपण लागवड केली, पेरणी केली तर सोयाबीनचं उत्पादन जास्त होते. 22 किलो एकरी आपल्याला पेरायला लागते. त्यामुळे बियाणं सुद्धा वाचते. आणि दुसरा मुद्दा, रेकॉर्ड ब्रेक सोयाबीन होण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीमध्ये शेणखत हे आंतर मशागतीच्या अगोदर आपण टाकलेलं आहे ते टाकलं पाहिजे. आणि त्याचबरोबर जे काही आता माती परीक्षण आहे, आपल्या जमिनीची माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला कोणतं खत, रासायनिक खत यूज करता येईल, टाकता येईल याची माहिती आपल्याला समजते. म्हणून आपण माती परीक्षण जर करून घेतलं तर फारच चांगलं. आणि त्याचबरोबर सोयाबीन पेरताना खत सुद्धा सोबतच पेरलं पाहिजे, जेणेकरून त्याचा उपयोग त्याला होईल आणि उत्पादन आपल्याला भरघोस होऊ शकते. म्हणून आपलं खत जे आहे हे सोयाबीनचं पेरणी करतानाच आपण टाकलं पाहिजे. या खतामध्ये साधारणतः DAP आहे, सुपर फॉस्फेट आहे, 12-32-16, 14-35-14, 10-26-26 हे खतं वापरावी. आणि विद्राव्य खताचा सुद्धा फवारण्या आपण सोयाबीनवर जर केल्या तर आपल्याला उत्पन्न भरघोस होऊ शकते. त्याचबरोबर जर जमीन चुनखडकाची असेल किंवा मुरमाट असेल तर तिथं सोयाबीनची पेरणी करू नये. कारण की उत्पादनात घट होऊ शकते. जास्त उत्पादन तिथं होऊ शकत नाही. बरं, तर आता आपल्याला कापसाचं आणि सोयाबीनच्या बियाण्याची निवड कोणती करावं, काय करावं हे लक्षात आलं. पण आता मी काय म्हणतो, काही अशा महत्त्वाच्या अशा गोष्टी असते की ज्याचा फायदा आपल्या कास्तकाराला होऊ शकत. अशा काही टिप्स सांगू आता काही ना काही. आता आपलं कसं कृषीचं प्रशिक्षण झाल्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी माहित आहे. कारण की काय होते, आपण घाई जास्त करतो. कास्तकारांनी पेरणीसाठी घाई अजिबात करू नये. कारण की सोयाबीनची पेरणी ही 1 जुलैपर्यंत जरी केली तरी ते उत्पादन चांगलं होते. त्यामुळे घाई करण्याची काहीच गडबड नाही. आणि जमिनीची जी ओल आहे 75 ते 100 मिलीलिटर पाऊस झाल्याशिवाय अजिबात करायची नाही. आपण किती काही सांगितलं ऐकत नाही ना. इथे हे शांतराम आहेत ना, हो आता इथून ऐकलं की तिकडे जाऊन पेरणी सुरू करते. मग असे आहेत ना लोक, ऐकत नाही. इकडे हो करते, तिकडे जे करा तेच करते. मग आपण काय करा.
लक्ष्मीने काही लावते कुठं घाई करतो मी, तुम्हीच तर करता का, एकाने केली मग सगळे करते तर. नाही तसं काहीच नाही, ते आपापला निर्णय आहे. पाण्याची जर सोय असेल तर त्याने लवकर पेरलं तर काही हरकत नाही, परंतु कसं आहे ज्याच्याकडे सोय नसेल त्याने गडबड करू नये. बियाणं काही स्वस्त नाही. दुसरी गोष्ट अजून आपलं जे खोली आहे आपल्या बियाण्याची, पेरताना बरोबर लक्ष देऊन 3 ते 5 सेंटीमीटर खोलीवर आपलं बियाणं पडलं पाहिजे सोयाबीनचं. या पद्धतीनं पेरणी करायची. ते झुमर भाऊ आहे बा, आता किती करते खोलर किती करते तर पाहिजे झुमर भाऊ बरोबर पेरता बा. बरोबर पेरतो ना आम्ही, तुम्ही लेखा म्हणजे गडबड करता. गडबड किती करता तुम्ही, बावरात चला. हो शांत जरा करा पेरणी. सांग रे मला, रे पुढचं सांग. आणि पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जे आपण बियाणं खरेदी करू त्याचं आपलं पक्क बिल आपल्याजवळ जमा असलं पाहिजे. सांभाळून ठेवा, कधी त्याचं काम पडू शकते. आणि बियाणं घरी आणल्यानंतर त्याच्यातील 100 बी काढून त्याचं आपण उगम क्षमता तपासून घ्यावी. त्याचबरोबर पेरणीच्या पूर्वी त्याचं आपल्याला बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये. हे मुद्दे आपण महत्त्वाचे लक्षात ठेवले पाहिजे. सर्वात शेवटी एकच सांगतो की बियाणं जर चांगलं असेल तर उत्पादन आपल्याला 100% होते. त्यामुळे आपलं यश हे बियाण्यावर अवलंबून असते. त्यामुळे बियाणं हे चांगलंच वापरा. आणि त्याचबरोबर आपल्याला फळ पिकाचा सुद्धा अवलंब करता येईल, ते सुद्धा लावा. आणि पर्यायी पिकं म्हणून मक्का आहे, हळद आहे, उडीद मूग यासारख्या पिकांचा सुद्धा अवलंब करा. एवढे सांगून आजचा हा एपिसोड इथेच आपण संपू. लारा भाऊ तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आमच्या गावचे कृषी तज्ज्ञ लारा सनसने यांनी जी दिलेली माहिती आहे ती आम्हाला आवडली. खरोखर त्या पद्धतीने आम्ही पेरणीसाठी अवलंब करू. आणि खरोखर सर्व जनतेला सांगणं आहे की सबस्क्रायबर लोकांना सांगणं आहे की आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल, कास्तकाराचा उपयुक्त असा व्हिडिओ आहे, त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करावा. आणि नवीन आले असाल तर सबस्क्राईब करावा आणि व्हिडिओला लाईक करावे. ठीक आहे, धन्यवाद. उद्या भेटू नवीन विषयासह 5 वाजता.